तर नमस्कार मित्रांनो, रामराम मंडळी, रामकृष्ण हरी. मी निवृत्ती पाहू तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे सांगाल तेथे जाऊ. मित्रांनो, आज आपण जाणार आहोत शिखर शिंगणापूरला आणि पाहणार आहोत शिखर शिंगणापूरचे मंदिर, तसेच या मंदिराचा इतिहास व कथाही आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावं. त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारचे धार्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला तर मग करूया या आपल्या यात्रेला सुरुवात. मित्रांनो, शिखर शिंगणापूर हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील एक गाव आहे. सातारा सोलापूर या दोन जिल्ह्याच्या सीमेवर असलेले एक ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाण आहे. इथे भगवान शंकराचे मंदिर आहे. मित्रांनो, इथे दरवर्षी महादेवाची मोठी यात्रा भरते व यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येथे यात्रेला दर्शन घेण्यासाठी येतात. मित्रांनो, जाणून घेऊया तुम्ही या मंदिरापर्यंत कसे याल. इथे येण्यासाठी तुम्ही बस, तुमची स्वतःची गाडी किंवा मोटरसायकल इत्यादी वाहनाने इथे येऊ शकता. मी पंढरपूर वरून बसने आलो. बस तिकीट 152 रुपये प्रति व्यक्ती आहे. मित्रांनो, यात्रेमुळे स्पेशल गाड्या सोडण्यात आलेल्या आहेत, ज्या डायरेक्ट शिखर शिंगणापूरला जातात. वाटेत असे छान झाडी, हिरवीगार शेती, नारळाची झाडे आणि हा सुंदर घाट. तुम्ही हा घाट पहा, या घाटाचे सुंदर नजारे पहा. आणि आता चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. मित्रांनो, यात्रेमुळे बस 1 ते 1.5 किलोमीटर बाहेरच उभ्या आहेत. आता आपण इथून चालत जाणार आहोत. बसला खूपच गर्दी आहे. इथे दर्शनाला जाताना वाटेत असे खेळण्याचे, प्रसादाचे व चहा नाश्ता जेवणाचे हॉटेल आहेत. समोरच कावड दिसली. आता एक एक कावड मंदिरामध्ये जात आहे. त्यामुळे मंदिरात जाताना मी कावड सोबतच वर जात आहे. मित्रांनो, हे आहे प्रथम भव्य द्वार. मंदिरात जाण्यासाठी आपल्याला अशा पायऱ्या बनवल्या आहेत. याच पायऱ्या चढून आपण वर मंदिरात जातो. काही लोक इथे नारळ फोडत आहेत. Thank you.
मंदिराचे शिखर हा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. शिखरावर अगदी नाजूक नक्षीकाम केले आहे. मंदिराच्या आवारात अनेक दीपमाळा आहेत. तसेच गणपतीचे मंदिर, आई तुळजाभवानी मातेचे मंदिर असे लहान लहान मंदिर देखील आहेत. मित्रांनो, हे सर्व भक्तिभावाने भरून गेलेले दृश्य बघतच राहावे वाटते. मित्रांनो, तुम्ही सुद्धा या कावड यात्रेचा अनुभव नक्की घ्या व या व्हिडिओ मध्ये कोणता एक अनमोल क्षण तुम्हाला आवडला ते कमेंट मध्ये नक्की सांगा व असेच नवनवीन धार्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आणि जर औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यायचे असेल तर व्हिडिओ तुमच्या स्क्रीनवर आहे, लगेच पहा. भेटूयात अशाच एका नवीन यात्रेत. तोपर्यंत धन्यवाद.